महिला दिन म्हणून साजरा केला जातोय संबंध राज्यभर आणि प्रत्येकाच्या घरात सुद्धा एक आदरातिथ्य, एक खरं देवाऱ्यातली एक समई म्हणून सतत तेवत राहणारी या घरातली स्त्री असते आणि स्त्री ही नेहमी दोन्ही घरामध्ये प्रकाश पाडते. आज महिला दिनानिमित्ताने तुम्ही समस्त स्त्री वर्गाला काय सांगू शकता? आता काही सांगण्यासारखं बरंच काही आहे आणि लोकांना माहिती बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु एक आजपर्यंतच्या म्हणजे जिच्या उदरातून आपण जन्म घेतला त्या आईला प्रथमतः माझा सलाम. आणि स्त्रीविषयी किंवा महिलांविषयी बोलायला गेलं तर महिला ह्या अतिशय भोळ्या बाबड्या असतात. त्यांना जे चांगलं आहे तेवढंच दिसत असतं. माझ्या दृष्टिकोनातून महिला ह्या फक्त चांगल्या गुणांची नेहमी पारख करत असतात. पुरुषांच्या बाबतीत थोडंसं आम्हाला माहिती आहे की आपण संदिग्ध असतो कोणत्याही गोष्टीविषयी की ही गोष्ट चांगली का वाईट. आणि त्यामुळं महिलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर महिला ह्या आपल्या संपूर्ण म्हणजे जगाच्या पाठीवरती जर सर्वोत्कृष्ट कोण असतील तर त्या महिला आहेत. आणि आजकाल जे 50% आरक्षण दिलेलं आहे या राष्ट्रीय क्षेत्रामध्ये, मला असं वाटतं की भविष्यात तुम्हाला जेव्हा संसदेत सुद्धा महिलांचं 50% आरक्षण बघायला मिळेल तेव्हा एक भारतामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं एक वेगळं राजकारण आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण महिलांची जे काम करण्याची जी वृत्ती असते किंवा ती दृष्टिकोन असतो तो नेहमी पॉझिटिव्ह असतो. त्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण अजिबात नसतं. जे चुकीचं आहे ते चुकीचं, जे बरोबर आहे ते बरोबर, असं नेहमी महिलांचा दृष्टिकोन असतो. त्यामुळं महिला दिनाच्या मुळात आपल्या ह्या 8 मार्चच्या सर्वांना शुभेच्छा देतोच, परंतु महिला दिनापुरता नाही तर कायमस्वरूपी आणि सातत्यानं 24 तास आपल्या मनामध्ये महिलांविषयी आदर सन्मान असणं गरजेचं असं मला वाटतं. दिनानिमित्ताने